श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. पण या महिन्यात येणाऱ्या बुधवार आणि गुरुवारला बुध बृहस्पती पूजन या व्रतामुळे खास महत्त्व प्राप्त होते. हे व्रत करण्याचे मुख्य कारण म्हणजे बुध आणि बृहस्पती म्हणजे गुरु या ग्रहांची आपल्या जीवनावर होणारी कृपा. हे दोन्ही ग्रह बुद्धी, वाणी, आरोग्य, धन आणि जीवनातील स्थैर्य यावर प्रभाव टाकतात. यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. पूजेचे महत्त्व. बुध ग्रह. बुध हा ग्रह बुद्धी, ज्ञान, व्यापार आणि वाणीचा कारक मानला जातो. या ग्रहाची पूजा केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते, शिक्षणात यश मिळते आणि व्यवसायात प्रगती होते. बृहस्पती ग्रह म्हणजे गुरु. बृहस्पती हा ग्रह ज्ञान, धन, विवाह, संतती आणि भाग्याचा कारक आहे. गुरुवारी पूजा केल्याने विवाहातील अडचणी दूर होतात, संतती सुख मिळते आणि घरात सुखशांती येते. पूजा कशी करावी? श्रावण महिन्यातील प्रत्येक बुधवारी आणि गुरुवारी हे व्रत केले जाते. अनेक घरांमध्ये श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जिवतीचा कागद देवघरात लावला जातो. त्यात बुध बृहस्पतींची चित्रेही असतात. पूजेसाठी बुध आणि बृहस्पती देवाचे चित्र ठेवावे किंवा पाटावर हळदीने त्यांचे प्रतीक काढून पूजा करावी. दररोजच्या पूजेप्रमाणेच त्यांची पूजा करावी. हळद, कुंकू, फुले अर्पण करावी. पूजेनंतर दही-भाताचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. बुधवारच्या पूजेनंतर गुरुजनांना भेटवस्तू देणे किंवा एखादे पुस्तक देणे शुभ मानले जाते. या व्रताच्या कथांमध्ये सांगितले आहे की हे व्रत केल्याने दारिद्र्य दूर होऊन घरात पुन्हा ऐश्वर्य येते. त्यामुळे श्रावणात बुध आणि बृहस्पतींची पूजा केल्याने आपल्याला आध्यात्मिक शांतता आणि भौतिक सुख दोन्ही प्राप्त होते असे मानले जाते.